नमस्कार. नमस्कार. जंतर मंतरवरती सोनम वांगचुक यांच्याविषयी उपोषण सुरू आहे आणि अत्यंत टोकाचं हे उपोषण सुरू असताना सरकार दखल घ्यायला तयार नाही. सरकारचा अजूनही 15 दिवस होऊन एकही लोकप्रतिनिधी आंदोलनस्थळी भेट दिलेली नाही आणि विशेष म्हणजे की त्यांच्या बातम्या सुद्धा दडपल्या जात आहेत. तर मग या पार्श्वभूमीवर तुम्हाला काय वाटतं? भारतातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असे शिक्षणतज्ञ, पर्यावरण तज्ञ तथा शास्त्रज्ञ 16 दिवस झालं जंतर मंतरवर उपाशी बसलेलं आहे आणि सरकार त्याच्याकडे ढोकूनही बघायला तयार नाही. याचा अर्थ या देशातली लोकशाही, या देशाचं सरकार चालवणारे राज्यकर्ते यांच्यामधली संवेदना संपलेली का काय, अशा प्रकारचा प्रश्न निर्माण करणारे आहेत. कशासाठी चाललंय हे उपोषण? एक शास्त्रज्ञ जो की 13व्या दिवसापर्यंत तो थोडंसं काही 3-4 मिनिट बोलत होता, परंतु आता त्यांच्या हालचाली थंडावलेल्या आहेत, बोलणं बंद झालेलं आहे. परंतु त्यांचं काय म्हणणं आहे त्याच्याकडे जर सरकार विचारपूस करत नसेल तर या देशामध्ये लोकशाही सरकार आहे असं म्हणता येत नाही. कारण लोकशाहीमध्ये लोक हे सर्वश्रेष्ठ आहेत. लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही, आणि लोक आपले प्रतिनिधी निवडतात. त्या प्रतिनिधींनी राज्यकारभार करताना लोकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिलं पाहिजे ही अपेक्षा आहे. ज्या ज्या देशामध्ये अशा प्रकारचं वर्तन राज्यकर्त्याकडून होतं ते देश प्रगत झालेले आहेत. सोनम वांगचुक, अभिजित दिपके आणि याची तरुण आहे, यांचं काय म्हणणं आहे? फार साधा प्रश्न आहे हो त्यांचा. नीटच्या परीक्षेमध्ये जी काही पेपरफुटी झाली, जो घोटाळा झाला, त्याची जबाबदारी निश्चित करा असं म्हणतायत हे. 25-30 लाख विद्यार्थी, त्यांना जो मनस्ताप झाला, त्याच्यामधून 15-16 विद्यार्थ्यांनी आपले जीव गमावले, आत्महत्या केल्या. ह्याच्याबद्दल तुम्ही काही विचार करणार आहात का नाही? सरकारला ते विचार म्हणतायत की ह्याची जबाबदारी निश्चित करा, आणि ती जबाबदारी अर्थातच कोणावर येईल? शिक्षण मंत्र्यावर येईल. म्हणून नीट परीक्षा पेपरफुटीची नैतिक जिम्मेदारी स्वीकारून धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, ही साधी मागणी त्यांची आहे. त्यासाठी अभिजित दिपके हा महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरचा अमेरिकेत शिकणारा विद्यार्थी, तो तिथली गलिलट्ट पगाराची मिळू शकणारी नोकरी सोडून या ठिकाणी आलेला आहे. त्यांनी जागृती करण्याचा प्रयत्न केला. पुणे, बंगलोर, त्याच्यानंतर आज दिल्ली, अशा अनेक ठिकाणी त्यांनी टोकन आंदोलन केले. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी प्रचंड असा सहभाग नोंदवला. खरं म्हणजे जे काही चाललंय देशामध्ये, गावामध्ये, शहरामध्ये जे काही चाललंय, लोकांच्या ज्या भावना आहेत त्या टेलिव्हिजनवर दाखवणं हे माध्यमाचं काम आहे. परंतु 16 दिवस चाललेल्या ह्या आंदोलनाकडे या देशातला मेनस्ट्रीम मीडिया ढोकून सुद्धा बघायला तयार नाही. म्हणजे तो सुद्धा लोकांशी द्रोह आहे. सरकार लोकांकडे बघायला तयार नाही. मुख्य विरोधी पक्ष काय करतोय? राहुल गांधी यांच्याकडनं देशवासियांना खूप अपेक्षा आहेत. ते लोकसभेतले मुख्य विरोधी पक्ष नेते आहेत. त्यांनी तरी ह्या विद्यार्थ्यांची चौकशी केली आहे का? ते जंतर मंतरवर स्वतः गेले आहेत का? तर नाही. म्हणजे सरकारमधला पक्ष आणि मुख्य विरोधी पक्ष ह्या आंदोलनाकडे का दुर्लक्ष करतात? कशाची भीती वाटते त्यांना? ज्यांच्या संवेदना थोड्या जाग्या आहेत. खरं म्हणजे ते प्रकाश राज हे सिनेमामध्ये विलनची भूमिका करतात. अतिशय म्हणजे क्रूर असं त्यांचं पात्र, त्यांचा अभिनय जर आपण बघितला तर अनेक चित्रपटामध्ये त्यांचा अभिनय बघताना राग येतो. इतकं भयानक म्हणजे विलनची भूमिका ते साकारतात. परंतु ते भूमिका विलनची जरी करत असले तरी प्रत्यक्षामधली त्यांची भूमिका ही नायकाची आहे. कारण या प्रश्नामध्ये सातत्यानं ते तरुणाईच्या सोबत आहे. ते बंगलोरच्या आंदोलनामध्ये होते. ते जंतर मंतरवर त्यांना पहिल्या आंदोलनाला जायची इच्छा होती, परंतु जाऊ शकले नाहीत. त्यानंतर त्यांनी 2-3 वेळेस जंतर मंतरवर जाऊन
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी चालू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ ज्यांना आपण म्हणता येईल त्या माजी मंत्री मेनका गांधी यांनी देखील त्यांना पाठिंबा दिला आहे. उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि खऱ्या शिवसेनेचे नेते यांनी देखील सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला आहे आणि त्यांनी 20 जुलैला जो पार्लमेंट मार्चची घोषणा केलेली आहे या विद्यार्थ्यांनी, त्यामध्ये आपण सहभागी व्हावं अशा प्रकारचं आवाहन केले. बाकी कुणीच काही देणं नाही. डावे पक्ष मग डी राजा असतील किंवा CPIMLचे नेते असतील, हे देखील या आंदोलनामध्ये त्यांनी जाऊन या तरुणांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे.